नांदेड जिल्ह्यातील माहूर नगरपंचायतचे कामकाज नेहमी वादाच्या भोवऱ्यात असते। नगरपंचायतने नुकताच लोकार्पण झालेला स्वर्गरथ पार्थिवाला घेऊन जात असताना बंद पडल्यामुळे अंत्ययात्रेकरिता आलेल्या मंडळींना ढकलत नेण्याची पाळी आली। त्यामुळे नगरपंचायतचा अजून एक भोंगळ कारभारामध्ये उघडकीस आला। 7 मार्च रोजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते मोठ्या थाटात स्वर्गरथाचा लोकार्पण सोहळा पार पडला। नगरपंचायतच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामाची मुक्त कंठाने प्रशंसा केली, परंतु अवघ्या एका आठवड्यातच हा स्वर्गरथ ऐनवेळी पार्थिव घेऊन जाताना नादुरुस्ती झाल्यामुळे अर्ध्या किलोमीटरवर हा पार्थिवसह स्वर्गरथ अंत्ययात्रेकरिता आलेल्या मंडळीने ढकलत नेल्यामुळे माहूर नगरपंचायतच्या उदासीन कारभारामुळे संताप व्यक्त होताना दिसला। माहूर येथील प्रतिष्ठित नागरिक सुरेश गिरे यांच्या सुविद्य पत्नी शीलाताई गिरे यांचे अल्पशः आजाराने दिनांक 14 मार्च रोजी निधन झाले। अंत्यविधी करिता घेऊन जाण्यासाठी नगरपंचायतचा स्वर्गरथाला पाचारण करण्यात आले। पार्थिव स्वर्गरथात ठेवल्यानंतर तो सुरूच झाला नाही। शर्तीचे प्रयत्न करून सुद्धा स्वर्गरथ सुरू न झाल्यामुळे संतापलेल्या मंडळींनी गिरे यांच्या घर ते टी पॉइंट असा अर्धा किलोमीटर अंतर स्वर्गरथ ढकलावा लागला। अंत्यविधीसाठी आलेल्या ठिकठिकाणच्या नातेवाईकांनी माहूर नगरपंचायत बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। साहजिकच या घटनेमुळे माहूर नगरपंचायतची बेइज्जती गावोगावी पोहोचली। आमचे प्रतिनिधी राजू दराडे यांनी कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तांत्रिक बिघाडाची बाब समोर करून वेळ काढून नेली। मृत्यूनंतर ही पार्थिवाची अवहेलना करणाऱ्या या प्रकारामुळे शहरात नगरपंचायत विरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे। VC न्यूज करिता माहूर येथून संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा वृत्तांत।